श्री गरुडवाच अथ ध्यानं प्रवक्ष्यामि शृणु सर्वांगसुन्दर यत्कृतं देवदेवेन ध्यानं हनुमता प्रियं पंचवक्त्रं महाभीमं त्रिपञ्चनयनैर्युतं बाहुबिदर्शविर्युक्तं सर्वकामार्थसिद्धिशाङ्कशिखरं कपिराजवर्यं पीताम्बरादिमुकुटे रूपशोभिताङ्गं पिङ्गाक्षमाद्यमनिशं मनसा स्मरामि। ॐ हरिमर्कटमर्कटमन्त्रमिदं परिलिख्यति लिख्यति वामतले यदि नश्यति नश्यति शत्रुकुलं यदि मुञ्चति मुञ्चति वामलता। ॐ हरिमर्कटाय स्वाहा। ॐ नमो भगवते पंचवदनाय पूर्वकपिमुखाय सकलशत्रुसंवारकाय स्वाहा। ॐ नमो भगवते पंचवदनाय दक्षिणमुखाय करालवदनाय नरसिंहाय सकलभूतप्रमथनाय स्वाहा। ॐ नमो भगवते पंचवदनाय ऊर्ध्वमुखाय हयग्रीवाय सकलजनवशकराय स्वाहा। ॐ श्री पंचमुख हनुमन्ताय आञ्जनेयाय नमो नमः नमो नमः नमो नमः। हरि ओम श्रीराम अंबाज्ञा। हाय, गुड मॉर्निंग वन्स अगेन. रेडी वगैरे झालो आहे आणि आता दुपार झाली आहे, 12-1 वाजलेत. अजून जेवण वगैरे झालेलं नाही आहे, पण जस्ट एक अपडेट काहीतरी. आता गावी आलो तर गावच्या गोष्टी म्हणून. एकतर उन्हाळ्यामध्ये पाणी कमी असतं, पण आम्ही आलो आणि 4-5 दिवस पाणी आलेलं नव्हतं, पण आम्ही आल्यानंतर आता पाणी पण आलेलं आहे सकाळी सकाळी. तर सगळं भरून ठेवलं आहे. सगळं नाही म्हणजे ती टाकी अर्धीच भरली आहे आणि हे सगळं वापरायला भरून ठेवलं आहे वरचेवर. आणि आतलं देखील सगळं हे ड्रम वगैरे भरलेलंच आहे वापरण्यासाठी. आणि इथे कावेरीच्या चालल्यात मस्त भाकरी. आणि बघा ना किती खरपूस दिसत आहेत. मला आता आत्ताच गरम गरम खावंसं वाटतं. तर स्वयंपाक वगैरे सगळं रेडीच झालेला आहे दुपारच्या जेवणासाठी. आणि बाकीचे बसलेत. मम्मी थोडा झोपले कारण रात्री बाळ उठतं वगैरे, तर तिला झोप झाली नव्हती. तर आता जेवून घेऊया आपण. आणि थोडं ऊन कमी झाल्यावर, कारण ऊन आता उन्हाळ्यामध्ये ऊन असणारच ऑब्व्हियसली. तर गावाला बाहेर काही जाता येत नाही कोणाकडे, आणि दुपारी तसेही सगळे आरामच करत असतात. तर संध्याकाळी जाऊया ओवीच्या मैत्रिणीकडे. मग काय गेम वगैरे काहीतरी खेळ किंवा नॉर्मल असा गप्पा टप्पा. तर चला जेवून घेऊया आणि भेटूया परत. आईस्क्रीम वगैरेवाला आला, राऊंड वगैरे मारला, गाडीवर दिसला, तर घेऊया आपण गावाकडच्या गोष्टी. सो फ्रेंड्स, आता आम्ही जेवायला घेतोय, ताटं करतोय. तर बघा गावाला मस्त पितळीत जसं घेतात तसं रस्सा कालवण जे आहे आपलं बटाट्याचं, ते आपण मोकळंच घेतलेलं आहे. गावी असं चुरून खायला मजा येते. हे बघा आलू काय नाव देऊया याला, आलू रस्सा, आलू जिरा वगैरे. आलू जिराचा सुक्का असतो, पण काहीतरी नाव देऊया स्पेशल असं. कालवण बटाट्याचंच असतं, पण नाव स्पेशल दिल्यावर भूक वाढते. ही आमच्या मामांची स्टाईल आहे, कळमच्या सुभाष मामांची. बैंगन भरता असं बोलल्यावर वांग्याच्या भरतापेक्षा जास्त भूक लागते, अशी गोष्ट आहे. चला आता ताटं रेडी आहेत अशी मस्त वगैरे सगळ्यांची. आणि आता जेवायला घेऊया. चला जेवायला, चला आरतीला, चला जेवायला. चला फायनल कॉल झालेला आहे, आता जेवण घेऊया. मी सिया तिकडे झोळीत झोपली आहे. हे बघा झोळी बांधली अशी मस्तपैकी. निन्नी काय करते? अच्छा, चला फायनली आईस्क्रीमवाली गाडी आलेली आहे. आईस्क्रीमवाल्या भैयाने आवाज दिला आहे. आता घेऊया, बघूया कोणती आहे. कोणती आहे भैया? मावा आहे, चोकोबार आहे, कोण आहे, खवा कँडी आहे, मलाई कँडी आहे, पिस्ता कँडी आहे. किती वाली आहे? 10 वाली आहे, 20 वाली आहे. बघू कोणती. 20 वाली कोणती? दाखवा बरं. चांगली आहे का? हाँ, ती 20 वाली, ती 10 वाली. 20 वाली कोण आहे, अजून खवा मलाई पिस्ता आहे. हां, मलाई पिस्ता चांगली का? पण चांगली आहे, लय भारी. ती 10 वाली मावा कँडी. हां, ही 10 वाली. हाँ, ती चोकोबार कँडी 10 वाली. 20 वाल्या द्या ना. किती? ही 20 वाली आहे का? ती 20 ही काय वाली. छोटीच तर आहे. ती बारीक क्वालिटी वेगळी आहे क्वालिटी आहे वेगळी. का? ही छोटी 15 रुपये लावा. 15 ला नाही भेटत त्यांची. भेटते 20 ला मोठी येते. 20 वाल्या द्या. 7 कोण देऊ का? नाही, हे द्या. या मित्रांनो, कडक उन्हात थंडगार आईस्क्रीमचा आस्वाद घ्यायला चांगली लागते. दूध आटवलेलं यायचं असं बनवल्यासारखे आहे. आमच्या लहानपणी यात्रेत वगैरे जो आईस्क्रीमवाला यायचा ना, तो गारगाववरूनच यायचा.
आणि नेहमी कॅसेट लावलेली असायची, घारगाव आईस कँडी असं काहीतरी. ते घारगावचं आईस्क्रीम हे वेगळं असेल. अशीच एक आठवण आठवली म्हणून सांगितलं. चांगलं लगता है। गांव में आने के बाद ब्रांड वगैरह सब भूल जाने का। वैसे भी मुंबई में रह के भी हम लोग ब्रांड वगैरह ज़्यादा देखते नहीं है, बट गांव में आके तो पूरा मिट्टी में ही रहने का। ग्राउंडेड, #ग्राउंडेड कमेंट करा कोणाला कोणाला असं आवडतं. कवरीला चाफ्याची फुलं दे ग 2-3. काय होगी हेअर ऑइल बनवते काय? तोड पटापट ती सगळं घे गुच्छ. लॉकडाऊनमध्ये मीच लावले झाडे. आजी बरं आहे का? गुड इव्हनिंग गाईज. मस्तपैकी हवा सुटलेली आहे संध्याकाळच्या वेळेला आणि मस्तपैकी दुपारी झोपलो होतो. आईस्क्रीम खाल्ल्यानंतर थोडा खेळलं वगैरे सियाबरोबर. सियाला झोपवलं वगैरे आणि गरम होत होतो तरी सुद्धा झोप लागली चांगली. आणि आत्ता उठलो आहे. आता आपण जाऊया थंड पाण्याचे जार आणायला बेलापूरमध्ये आणि येताना बघूया काय जर बेत बनला तर कुछ हो सकता है तो करेंगे अपनी तरफ से, नहीं तो रह गया देखेंगे. गांव में आने के बाद वार वगैरह ज़्यादा करके देखते नहीं है हम लोग, ठीक है. और स्पेशल दाखवण्यासारखी गोष्ट म्हणजे गावी आल्यावर ओवीचं मागच्याही वर्षीच्या ब्लॉगमध्ये आहे आणि आत्ता पण बघा ओवी भांडी घासते. शिकते पोरगी, शिकली आहे ना, मागच्या वर्षी प्रॅक्टिस झाली आहे ना. हा मुचुंदर, मम्मी तुझी प्रॅक्टिस मोडली आहे का? मोडली नाही प्रॅक्टिस सतत चालूच आहे. अरे व्लॉग मध्ये तरी चांगलं बोल. कुत्रे चांगले असतात असं बोल आता एकदा मुद्दाम लाईन. कुत्रे चांगले असतात त्यांना प्रेम तुझा बोल, म्हणजे मी सांगेन मला मम्मीकडूनच आलंय ते. आणि ही बघा आमची चंपी आली. हिने लॉकडाऊनच्या काळामध्ये घरामध्ये घुसून 3 किलो गुळ पळवला होता. हीच ती चंपी. चंगू मंगू मागच्या वेळेस होते बघा पिल्ल आपल्या ब्लॉगमध्ये, ते हिचेच आहेत. चंगू मंगूची आई आहे ही ओवी ना. तर मंडळी चहा घेतोय आणि पवारवाडीला गावी आलोय तर ही एक ओळख, एक सिग्नेचर म्हणून हे बघा हरिपाठ चालू आहे. तुम्हाला मागे ऐकायला येत असेल, हरी जय जय राम कृष्ण हरी. तर लहान लहान मुलांना हरिपाठ पाठ करून घेतलेला आहे, शिकवलेला आहे. तर लहान मुलंच हरिपाठ घेतात सभा मंडपात इकडे मंदिरामध्ये बसून. तर आपण पण जाऊया थोड्या वेळाने दर्शनाला. आणि एकादशीच्या दिवशी सकाळी पहाटेच म्हणजे हे असतो सत्संग. कवर यायचं बेलापूरमध्ये जार आणायला. बोब्या यायचं. वृक्षवल्ल्या म्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ल्या म्हा सोयरी वनचरे, पक्षी सुस्वरे आळवीती, येणे सुखे रुचे एकांताचा वास, येणे सुखे रुचे एकांताचा वास, आपलाची व्हावा आपला संवाद. काय का कावरी? आपलाच संवाद आपल्याशी, आपलाच संवाद आपुल्याशी. वृक्षवल्ल्या म्हा सोयरी वनचरे, पक्षी सुस्वरे आळवीती. तर अशा नेचरमध्ये आपण आलेलो आहोत जिथे सगळे झाडं वगैरे आपल्याशी बोलतात. असा भास होतो की काय हा संत तुकोबांचा अभंग. आपले आवडते संत तुकोबा ज्ञानोबा यांच्या वाटचालीवर आपण जीवन जगत आहोत मस्तपैकी. आणि बघा समोर आलंय किल्ल्यासारखं घर आहे, किल्ल्यासारखं बघा. बाहेर बघा काय वातावरण झालंय बाहेरचं एकदम. हे बघा आणि
आणि इथून हाय व्होल्टेजची लाईन जाते, ती पण दाखवणार. चला या, चला आलो आहे आता इथे बेलापूर गावामध्ये. आणि इथे थंड पाण्याचे जार मिळतात, म्हणजे आरोचं फिल्टर्ड वॉटर मिळतं. आणि आपल्याकडे नळाचं पाणी येतं, पण आता आपण गावी आल्यावर नॉर्मली फिल्टर्ड वॉटरच वापरतो आरोचं. या थंड करून. जारची किंमत आहे 30 रुपयाला, एक 20 लिटरचा जार. आता वाढले असेल ते. हां झालं असेल 40 रुपये. हां जार आता उद्या संपलं तर उद्या आणतो, नाही तर मग परवा सकाळी आणतो. मला वाटतं संपेल उद्याच. उद्या संपेल तसा, आता काय उन्हात पाणी. चलो लेते कुछ शॉपिंग म्हणजे शॉपमध्ये जाऊया, किराणा शॉपमध्ये काय घ्यायचं असेल तर खायला प्यायला, बिस्किट वगैरे आणि काय जेवण. चांतारे. हां चांतारा वगैरे घेऊया. कावेरीचं आवडतं खट्टा मिठा गोली असते ना आमच्याच कासारखी, तिला आवडते गावाला आल्यावर. मागच्या वेळेस पण नाही का आपण बोरकुट वगैरे घेतले होते जास्त, तसं काहीतरी घेऊया. चला आमटपका, आमच्याच काय यायचं ना हे झाले चांद सितारे, आमटपका आणि आता बोरकुट. पूर्ण पॅकेट कितीचं आहे हे? 60चं आहे का? बस का अजून काय? चला रात्रीचं काळोख पडलेलं आहे आणि आपण आलो आहे मुद्देमाल उचलायला A1 चिकन सेंटरमध्ये. तर मित्रांनो जे चिकन आपण घेऊन आलेलो आहे RR म्हणजे गावठी चं एक सेकंड व्हर्जन आपण बघूया. तर RRचं चिकन आपण घेऊन आलेलो आहे आणि बिर्याणी करायची आहे. बघा चिकन आणलं आहे, ते असं मॅरिनेट करून घेतलं आहे. इथे कावेरी मसाला करते, जरा हिरवी मिरची जिरे वगैरे. हा आपण खडा मसाला काढून घेतलेला आहे. आणि कांदा आता आपला कुकरमध्ये आपण फ्राय करून घेतो आहे थोडा, तर तो बिर्याणीचा मसाला होईल हा. इथे ओवी तांदूळ साफ करते, तर खेळते. चला मस्त आहे की बिर्याणी आता करूया आणि बघूया कशी होते. कारण गावच्या ठिकाणी थोड्या लिमिटेड वस्तू वगैरे असतात, कधी कधी सगळंच अवेलेबल नसतं. तर पण गावी एक टेस्ट चांगली येते, तर त्या हिशोबाने आपण होप फॉर द गुड. बघूया कशी होते, चांगलीच होईल. चला आता ओवीच्या फ्रेंड्सकडे जाऊन येऊया, धनश्री वगैरे त्यांच्याकडे, आणि बघूया त्या काय करतायत. ओवीला खूप एक्साइटमेंट लागली, आता पहिल्यांदा भेटते कालपासून आल्यापासून. तर चला जाऊया. ओवी चॅनलचं नाव सांग दीदीला, सांग ना. अक्षय मध्येच ब्लॉग्स. हे बघा ही ओवीची मोठी मैत्रीण दिव्या, ही धनश्री झोपली आहे आणि बाकीच्या दोघी लेझिम चालू आहेत तिकडे. कोणतेही बघितलेत मी छोटेवाले. अगं बघितलेत पण सदस्यत्व नाही घेतलेलं ना, तेच तर मेन आहे. सबस्क्राईब करा सगळ्यासाठी सर्व, म्हणजे आता नोटिफिकेशन येतील डायरेक्ट तुला. हे कोणाचे? ते दुसरं आहे, आपला हा आहे 109 व्हिडिओ. हे बघ कावेरीचा बड्डे हा बघितलाय. माझ्याकडे मोबाईल नाही. हां हे बघा त्यांच्याकडे राहते हा मोबाईल. त्यांचं घर आहे ज्योतिताईंचं, ज्यांच्यावर आपण ते खरबूज सोडायला गेलो होतो ना शेतामध्ये. त्यांचं 40 किलो खरबूज आणले तोडून, तो वाला ब्लॉक. हे त्यांचं घर आहे. ओवीच्या मैत्रिणी चाचा ना बाबा. चल जायचं त्यांना भेटायला दोघींना मंदिरात. इकडे 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 तोंड करा, इकडे तोंड करा तुमचं. अरू ओवीला भेट ना. ही बघा ही सप्त्याच्या ब्लॉगमध्ये होती ही ना, सप्त्याच्या ब्लॉगमध्ये होती ना खेळत फुगडी बिगडी. तर मित्रांनो आज मंदिरामध्ये लेझिम प्रॅक्टिस चालू आहे आणि त्यानिमित्ताने आपल्याला पण लेझिमच्या काही स्टेप्स शिकायला मिळतील. आपले विठ्ठल रखुमाई, हरिओम श्रीराम अंबज्ञा. हे मस्त दिसतंय बघा ना. हनुमंत बाप्पा, ओम श्रीरामदूताय हनुमंताय महाप्राणाय महाबलाय नमो नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
असं बरोबर जमतंय. तुम्ही पण थोडा कॉल द्या, उजवाड आवाज. अर्धी अर्धी अर्धी. आखी ना पूर्ण फेरी. तर हाय मित्रांनो, बघा बिर्याणीचा बेत आज. सॉरी हळू. तर हाय मित्रांनो, जेवायला बसलोय बाहेरच आज मस्त झाडाखाली आणि थंड हवेमध्ये. हवा सुटली चांगली. आणि हे बघा, अशी आपण घरगुती चिकन बिर्याणी रेडी केलेली आहे.